दरवर्षी ना मी सुकी मच्छी भरून ठेवते, जेणेकरून पावसामध्ये ती वापरता येईल. आणि ही जी मच्छी आहे ना ती अगदी वर्षभर चांगली टिकते. तुम्हाला जर सुकी मच्छी हवी असेल तर त्याबद्दलची अधिक माहिती मी कमेंट बॉक्समध्ये देते आणि त्यांचा नंबर मी स्क्रीनवरती दिलाच आहे. आज ना मी सुक्या बोंबलाचं सुकं तव्यावरती करते आहे. त्यासाठी बोंबील व्यवस्थित कट करून 2 ते 3 वेळा धुवून घेतले. मग कांदा टाकला फोडणीला, मीठ टाकून कांदा मऊ करून घेतला. मग अद्रक लसूण टाकलं ठेचलेलं. ते चांगलं असं परतून झालं की त्यामध्ये एक टोमॅटो टाकला. टोमॅटो मऊ झाला की त्यामध्ये हळद, मालवणी मसाला आणि आपला गरम मसाला हे सगळं मिश्रण मी परतून घेतलं. आणि मग मी त्यात आपले धुतलेले बोंबील टाकले. यांची मच्छी जी आहे ना ती व्यवस्थित अशी स्वच्छ केलेली असते. बोंबीलही तुम्ही बघू शकता व्यवस्थित स्वच्छ केलेली आहेत आणि आकारानेही मोठे आहेत. हे असं परतून झालं ना की त्यावरती मी डिश ठेवली आणि त्यावरती थोडं पाणी टाकलं शिजण्यासाठी. 2 ते 3 मिनिटांनी शिजलं व्यवस्थित की बघा असं दिसतं. खूप छान लागते, लगेच होते. भाकरी किंवा चपातीबरोबर खायला अप्रतिम लागते. वरती थोडी कोथिंबीर टाकली. अशा प्रकारे बोंबलाचं सुकं हे तयार आहे. माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बघा अशा प्रकारे हे बोंबलाचं रेडी आहे. तुम्हाला मच्छी हवी असेल तर नक्कीच कमेंट करा.